नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. खरं तर विश्व विशाल न्यूज वरती आपण वेगवेगळ्या मान्यवरांना भेटत असतो, वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो. आणि आत्ताच जागतिक महिला दिन 8 मार्चला झालेला आहे आणि त्या निमित्तानंच आज आपल्या बरोबर असंच एक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. कोमलताई ढोबळे बहुजन रयत संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. ताई, काय वाटतं, खरंच 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा झालेला आहे. महिला खरंच सक्षम झाली असं वाटतं का आपल्याला? खरं बघायला गेलं तर आता महिलांना खूप चांगल्या संधी आहेत, पण प्रत्येक महिला त्या संधीकडे कशा नजरेतून बघते किंवा कशा दृष्टिकोनातून बघते हे आता फार महत्वाचं आहे. आणि आता इतक्या संधी उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्र असेल, राजकीय असेल, बिझनेस असेल, कुठल्याही क्षेत्रात आता महिलांना सगळी कवाडं खुली झालेली आहेत. तर फक्त आता त्यांनी त्यांची मानसिक तयारी करून पुढं जाणं खूप गरजेचं आहे. पण अजूनही कुठंतरी वडील असतील, भाऊ असतील किंवा पती असतील, यांचाच आधार घ्यावा लागतोय का, की महिला स्वतःचे निर्णय घेत आहे या काळामध्ये? काय वाटतं? असं तसं बघायला गेलं तर ज्या कोणी महिला फॅमिली मधून येतात त्यांना बऱ्यापैकी फॅमिलीचा सपोर्ट तर पाहिजेच आहे. तो जेवढा चांगल्या पद्धतीने होईल तेवढं चांगलं आहे. सपोर्ट म्हणजे की जसं ती जेव्हा जॉब वरती जाते तेव्हा घरगुती काही गोष्टी सांभाळणं असेल किंवा मुलांची जबाबदारी आजही महिलेची कसरत कुठं होते की मुलाला सकाळी शाळेत पाठवायचंय, मिस्टरांचा डब्बा करायचा आहे आणि मुलाला शाळेत सोडायचंय आणि मग नंतर परत तिचा जॉब पण करायचा आहे. मुलाच्या शाळेच्या वेळेत हे सगळं समीकरण बसवायचं आणि परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची. तर ही जी काही कसरत आहे ना, ह्याच्यामध्ये जर तिला कुठंतरी मदत झाली तर ती अजून चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. महिला फक्त आता ह्याच समीकरणातून बाहेर आलेल्या दिसत नाहीये जास्त प्रमाणात. काही महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने याच्यावरती मात केलेली दिसते आता समाजामध्ये. तुम्हाला खूप मोठा सामाजिक आणि राजकीय वारसा आहे. राज्याचे माजी पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे यांचा वारसा तुम्ही चालवत आहात आणि बहुजन रयत संघटनेच्या माध्यमातून तुम्ही महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहात. तर महिलांना सक्षम करण्यासाठी आपण काय काय कामं केलेली आहेत? माझ्या कॉलेजच्या काळापासून म्हणजे मी जवळपास 11वी-12वी मध्ये होते. सुदैवाने माझ्या आई वडिलांच्या सामाजिक कार्यामुळे, राजकीय प्रवासामुळे मला खूप लवकर सामाजिक कार्यात चांगलं काम करता आलं. ते काम करण्याची संधी मिळाली आणि मी माझ्या 12वीच्या कॉलेजच्या टाइम पासूनच मी महिला बचत गटांना सुरुवात केली. सावली फाउंडेशन म्हणून महिलांसाठी काम करणारी संस्थेची मी स्थापना केली. त्या संस्थेअंतर्गत हजारो महिलांना बचत गट उघडून दिले. त्यांना महिला सबलीकरणाचा अर्थ समजवला काउन्सिलिंग करून आणि त्यांना बऱ्याचदा लघु उद्योगामध्ये कसं सक्रिय व्हायचंय किंवा लघु उद्योग यशस्वी कसे करायचे, त्याच्यामध्ये बाजारपेठेपर्यंत आपल्याला कसं पोहोचायचंय, चांगली बाजारपेठ कशी उपलब्ध करून घ्यायची याचं मार्गदर्शन आणि याचं सुद्धा ट्रेनिंग आम्ही बऱ्याचदा या संस्थेमार्फत केलंय. अशाच संस्था उभं करण्याचं काम सुद्धा सावली फाउंडेशन अंतर्गत केलं. त्याच्यानंतर आम्ही आता नुकताच आम्ही उमंग महिला महोत्सव घेतला होता. त्यामध्ये आम्ही एकाच वेळी 5,000 महिलांना पोस्टाची खाती उघडून दिली होती आणि त्या अंतर्गत त्या खात्यावरती त्यांना अपघाती विमा सुद्धा मोफत मिळाला होता. म्हणजे ह्या योजनेमार्फत आम्ही एका महिलेसोबत तिच्या पूर्ण परिवाराचं कल्याण कसं होईल ही योजना आम्ही राबवली होती. हे सगळं करत असताना बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी आल्यानंतर राज्यभर आम्ही संघटनेमार्फत आमच्या आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदाधिकारी चांगल्या पद्धतीनं काम करतायत आणि या संघटनेत आल्यानंतर थोडंसं मला सामाजिक कार्यात काम करत असताना वेगवेगळी आंदोलनं असतील, मग ते MSCB बद्दलचं आंदोलन असेल, लाईट बद्दलचं जे काही कोरोनामध्ये सुद्धा जास्त बिल आकारण्यात आलं होतं त्याबद्दल आम्ही आंदोलन केलेलं आहे. त्याच्यानंतर अपंग मुलांसाठी सुद्धा जो काही बोगस कारभार झाला होता त्याच्यासाठी आम्ही बोंब मारो आंदोलन केलेलं आहे. त्याच्यानंतर टोल नाक्यामध्ये सुद्धा जेवढे काही टोल आहेत आपल्या राज्यातले तिथं आम्ही आंदोलन केलं होतं. कारण तिथं कारण नसताना जी काही गुंड उभा करून ज्या पद्धतीत वसुली चालली होती ते थांबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. तेही टोलचं आंदोलन आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं आहे. तर अशी कामं सामाजिक चालूच आहेत अजून तरी आणि आता सध्या
शरद पवार गटाची मी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम बघते. ज्यावेळेस तुम्ही 12वी झाली आणि त्यानंतर सामाजिक कार्याकडे वळला, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला सामाजिक कार्यामध्ये महिलांसाठी काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस नेमक्या काय अडचणी आल्या? महिला संघटित होत होत्या का? आणि महिला खरंच घराच्या बाहेर पडत होत्या का? त्यांना घराच्या बाहेर आणण्यासाठी काय प्रयत्न करावे लागले आपल्याला? हा खूप चांगला प्रश्न आहे. खरंच मला ह्या वेळेस काम करताना खूप अडचणी आल्या होत्या. कारण मी ज्या काळात ही सुरुवात केली त्या काळात मंगळवेढा तालुक्यामध्येच अशी परिस्थिती होती की महिला संध्याकाळनंतर सोडा दिवसा सुद्धा जास्ती बाहेर पडत नव्हत्या. म्हणजे महिलांसाठी ठराविक कामं होती की शेतीतली घरकाम आणि शेती कामच करायचं. त्या काळात एवढं शिक्षणाला देखील महिलांना शिक्षणासाठी सुद्धा फारसं प्रोत्साहन मिळत नव्हतं. तर त्या काळात मला पहिल्यांदा घरोघरी जाऊन सगळ्या परिवाराला समजवावं लागलं की बचत गट हा तुमच्या स्वतःसाठी किती चांगला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला घरोघरी फिरायची किंवा महिलांनी चूल आणि मूल सोडून काम करण्याची गरज नाहीये. त्यांच्या दैनंदिन जीवनातला त्यांनी 2 तास दिल्यानंतर त्यांचा आर्थिक फायदा कसा होऊ शकतो हे समजवण्यात माझा बराचसा वेळ गेला. पण ते वेळीच लोकांनी समजावून घेतलं. महिलांनी खूप चांगलं ते लवकर आत्मसात केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. म्हणजे ही खूप मोठी अडचण होती आणि त्यानंतर मग आम्ही महिलांना स्टेप बाय स्टेप आम्ही तयार करत गेलो. आधी आम्ही त्यांना बचत गट का महत्वाचे, का महिलांनी काम केलं पाहिजे हे समजावण्यात यशस्वी झालो. नंतर आम्ही त्यांना बँकेच्या निमित्तानं तुम्ही स्वतः बँकेत जाणं का गरजेचं आहे, बँकेचे व्यवहार तुम्हाला आर्थिक कळणं का गरजेचं आहे, सेव्हिंग कशी करायची हे कळणं का गरजेचं आहे, तर हे सगळं त्यांना समजावत असताना मग त्या कुठेतरी बँकेपर्यंत जायला लागल्या आणि त्याच्यानंतर त्या लघु उद्योगापर्यंत पोहोचल्या. तर हा सगळा प्रवास त्यांच्यासोबत माझाही कुठेतरी चालला होता आणि त्यामध्ये खूप अडचणी यायच्या. बऱ्याचदा परिवारातून त्यांना थांबवलं जायचं की हे काय नवीन काढलं, आता तू कुठं बाहेर चालला, तर तू बँकेत जाणार का, तू बँकेची कामं बघणार का. तर अशा वेळेला सुद्धा आम्हाला काही वेळेस परिवाराला समजावावं लागलं. कधी कधी असं पण म्हटलं असेल की तू बँकेत जाऊन आता काय करणार, काय तीर मारणार आहे, अशा पण प्रश्नांना सामोरं जावं लागलं. खूप मोठे मोठे म्हणजे इतक्या विचित्र प्रश्नांना सामोरं जावं लागलंय की बऱ्याचदा बचत गट ही संकल्पनाच मुळात त्यावेळेस असा समज होता की ज्या शेतीत भांगलाय जातात महिला किंवा खूप गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी बचत गट आहे. पण कालांतरानं आम्ही त्याबद्दलचे सगळे गैरसमज खोडून काढण्यात यशस्वी झालो. कारण जेव्हा महिलांना कळलं की आपले दुपारचे फक्त 2 तास दिल्यानंतर आपली एवढी मोठी सेव्हिंग होते आणि त्यातूनच आपल्याला उद्योग उभा करायला मदत होते, हे जेव्हा गरीब महिलांना कळालं त्यावेळी आपोआपच क्लास 1 अधिकाऱ्याच्या महिलांना सुद्धा त्याचं महत्व कळालं आणि त्यांनी कुठेतरी ज्या महिला 100 रुपये बचत करत होत्या महिन्याला तिथंच क्लास 1 ऑफिसरच्या महिला 500 आणि 1000 रुपयाची बचत त्यांनी चालू केली आणि त्यामुळे त्यांची सेव्हिंग कडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा बचत गटाकडे बघण्याचा दृष्टिकोन तिथं थोडासा बदलला. आताच्या युवतींसाठी आपण कशा पद्धतीनं काम करत आहात? आत्ताच्या ज्या युवती आहेत त्यांच्याबद्दल मला एक आवर्जून खूप म्हणजे सेन्सिटिव्ह मुद्दा मांडायचा आहे. आजकाल मुली म्हणजे लवकर सक्षमीकरणाच्या नावाखाली किंवा लवकर सेटल होण्याच्या नावाखाली किंवा खरं तर मुलींनी सक्रिय झालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. पण काही ठराविक मुलींमुळे किंवा ज्या काही ठराविक आता केसेस आपण कोर्टमध्ये बघतोय की ज्या अत्याचाराच्या वगैरे कामाच्या ठिकाणी अत्याचार ऑफिसेसमध्ये वगैरे, त्या जर केसेस तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये असं जास्ती जाणवलंय की मुलींनी कुठेतरी स्वइच्छेने संबंध ठेवले, काही रिलेशन्स ठेवले कामाच्या ठिकाणी आणि तिथं कुठेतरी दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर तो अत्याचारामध्ये त्याची केस त्यांनी दाखल करताना अशा काय घटना तुम्हाला समोर आल्या का, तुमच्या समोर आल्या का? बऱ्याचदा समोर आलेले आहेत. आता आपल्या शाहू शिक्षण संस्थेअंतर्गत बरेचसे लॉ कॉलेज आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांचे आहेत आणि काही कंबाईन आहेत. तर मुलींचे कॉलेजेस जास्ती असल्यामुळे आपल्या बऱ्याचशा महिला मुली आता बऱ्या पद्धतीने म्हणजे पुणे कोर्टमध्ये काम करतायत, मुंबई हायकोर्टला सुद्धा त्या बऱ्याच ठिकाणी महिला आज आपल्या स्टुडंट तिथं काम करतायत. तर त्यामुळे मला ह्या केसेस खूप जवळून बघायला मिळतात आणि त्यातून असं जाणवतंय की मुलींनी कुठेतरी, आणि अशा खूप बोटावर मोजण्या इतक्या मुली आहेत ज्यांच्याकडून अशा चुका होत आहेत. बघा, ह्या वयात चुका होणं साहजिक आहे, पण तरी सुद्धा त्या एका मुलीच्या चुकीमुळे सगळ्या मुलींना त्याचा त्रास होतोय. कारण पालक बघताना बघा हे समाजात असं घडतंय, मुलींना एक प्रश्न याला लागूनच विचारतो
की सर्वच मुली नाही किंवा सर्वच महिला नाही, पण काही महिला काही मुलींकडनं कायद्याचा गैरवापर केला जातो असं म्हटलं तर? बरोबर, तेच मी त्याच मुद्द्यावरती येणार होते. तर एक म्हणजे एखाद्याच महिलेकडून असं काहीतरी चुकीचं पाऊल उचललं गेलं ना, त्याचं उदाहरण प्रत्येक मुलीला दिलं जातं समाजामध्ये, की बघ काय झालं, द्या ह्या मुलींना अजून स्वातंत्र्य, त्यांना शिक्षण द्या. मग हे सगळं होत असताना पालकांनी सुद्धा काही घटना ह्या सीमित ठेवल्या पाहिजे. आणि आजकाल मीडिया काही केसेस चालवतो. म्हणजे बऱ्याचदा कोर्टमध्ये चालण्याच्या ऐवजी आधी मीडियाकडे सगळे पुरावे आणि मीडिया मार्फत त्या इतक्या कोर्ट केसेस इतक्या विचित्र पद्धतीने समोर आणल्या जातात. तर त्याला कुठेतरी प्रत्येक मुलीला ती लागू न करता आज मुलींनी सुद्धा अशा केसेस डोळ्यासमोर ठेवून कामाच्या ठिकाणी असेल किंवा स्वतःच्या करिअरमध्ये असेल किंवा स्वतःच्या शिक्षणामध्ये असेल खूप जपून सगळे निर्णय घेतले पाहिजे. आणि उलट आता त्यांना खूप चांगल्या संधी आहेत. तर अशा छोट्या छोट्या ह्या अशा निगेटिव्ह गोष्टींना थोडासा फाटा देत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपलं करिअर घडवण्यावरती फोकस केला पाहिजे. तुम्ही खूप कमी वयामध्ये सामाजिक कार्य आणि राजकीय कार्यामध्ये सक्रिय झालात, तर तुम्हाला म्हणजे सुरुवातीच्या काळामधले म्हणजे 2 पिढ्यामधला प्रश्न विचारतो मी तुम्हाला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेसच्या महिला आणि आता तुम्ही काम करताय या महिला यामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? तसं बघायला गेलं तर मला थोडीशी राजकीय म्हणजे वडीलच घरात आमदार मंत्री असल्यामुळं सामाजिक कार्याचा घरातूनच वारसा हे बघतच आम्ही लहानाचं मोठं झालो. तसं प्रत्येक महिलेला अशी पार्श्वभूमी किंवा असं बॅकग्राऊंड मिळत नाही. त्याच्यामुळे मला कमी वयात खूप लवकर सामाजिक कार्यात काम करता आलं आणि काही चांगल्या संधी मला समोर उपलब्ध होत गेल्या, जेणेकरून मी लवकर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने शिकू शकले. पण हीच संधी प्रत्येक महिलेला मिळत नाही आणि ही तफावत मला जास्त जाणवली माझ्यामध्ये आणि इतर महिलांमध्ये. तर तरी सुद्धा आत्ताच्या काळात म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये महिलांना जे काही सोशल मीडिया असेल किंवा आत्ताची जी काही साधनं उपलब्ध झाली किंवा डिजिटलायझेशन जे काही झालेलं त्यामुळं खूप सहज सगळीच कामं करणं खूप चांगल्या पद्धतीनं शक्य झालेलं आहे. म्हणजे घरातून बॅकग्राऊंड असो किंवा नसो, पण ते महिलांना कुठलंही क्षेत्र निवडायला किंवा त्याच्याबद्दल माहिती घ्यायला किंवा त्यात सक्रिय होऊन स्वतः चांगलं काम करायला फारशा अडथळे येताना आता दिसत नाहीयेत. तर ही तफावत मला दिसते. सोशल मीडियाचा वापर महिलांनी किंवा तरुणींनी कसा केला पाहिजे आपल्याला काय वाटतं? आजकाल बघायला गेलं तर सोशल मीडियाला खर तर महिला किंवा मुली किंवा एक परिवार म्हणून किंवा लहान मुलांना म्हणून बघत असताना आता काल परवाच काहीतरी शासनाने नियम आणलेला आहे की वयाची मर्यादा घातलेली आहे. तर ते अतिशय योग्य निर्णय आहे असं मला वाटतंय. पण त्यापुढे जाऊन महिला आणि मुलींसाठी फक्त जर सोशल मीडियाबद्दल आपण बोलत असेल तर त्याचा त्यांनी उद्योग व्यवसायासाठी खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला पाहिजे. काही महिला घेत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे कमी वेळात उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने सेट होत आहेत, त्या यशस्वी होताना देखील दिसत आहेत. तर महिलांनी असंच सोशल मीडियाचा चांगल्या जेवढा काही वापर करून घेता येईल तेवढा करून घ्यावा. पण त्याबरोबरच सायबर क्राईमचा अभ्यास थोडाफार तरी करून त्यांनी आपले पासवर्ड असतील किंवा मोबाईल हँडलिंग करत असताना काही लिंक्स असतील ज्या पटकन ओपन करतो आणि काही व्हायरस किंवा काही वेगळ्या पद्धतीच्या लिंक्स येतात आणि आपले बँक अकाउंट हॅक करण्याचे वगैरे प्रकार होतात. तर अशा सेफ्टी त्यांनी मोबाईलमध्ये आवर्जून वापरल्या पाहिजे. खरं तर माजी पर्यावरण मंत्री आणि 4 ते 5 टर्म आमदार राहिलेले लक्ष्मणरावजी ढोबळे यांचा सामाजिक आणि राजकीय वारसा तुम्हाला लाभलेला आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही राज्यभर काम करत आहात. विधानसभेमध्ये तुम्ही कधी दिसाल या संदर्भात काय सांगा? नाही, त्याच्याबद्दल काही विचार अजून केलेला नाहीये. कारण सध्या तरी संघटनात्मक काम करत असताना आता मी जसं सांगितलं की पक्षाची जबाबदारी असो किंवा संघटनेची जबाबदारी असो, मी ज्या घरातून येते, ज्या वारसा सांगत मी येते, त्या आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे साहेबांची एकच शिकवण आहे की तुम्ही कुठेही जा, कसेही राहा, कितीही मोठ्या पदावरती गेलात तरी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहा, जेणेकरून तुम्हाला लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवता येतील, ते तुम्ही समजू शकाल. आणि ज्या दिवशी तुम्ही एखादं पद तुमच्या हातात ठेवा पण ते डोक्यात जाऊ देऊ नका. ते पद जर डोक्यात गेलं तर तुम्ही सामान्य माणसासाठी काम करू शकणार नाही.
आणि म्हणून मला कुठल्याही पदावर जाताना किंवा जायचा विचार करण्याआधी एक चांगली कार्यकर्ता म्हणून लोकांच्या मनात राहायला जास्त आवडेल. तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी आहे, सामाजिक पार्श्वभूमी आहे, आणि ज्या तरुणींना सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी नसेल त्या तरुणींनी, मुलींनी राजकारणामध्ये यावं का, या संदर्भात आपलं काय मत आहे? नक्कीच यायला पाहिजे. ज्या मुलीकडे राजकारणात येण्याचं सगळ्या क्वालिटीज आहेत, म्हणजे तिचं वक्तृत्व चांगलं आहे, जिला सामाजिक कार्यात वेळ द्यायला आवडतं, जिला सामाजिक प्रश्नाची जाण आहे, जिला चांगल्या पद्धतीनं आपले प्रश्न मांडता येतात, प्रशासकीय कामातली माहिती असेल, अशा प्रत्येक महिलेनं आवर्जून राजकारणात आलंच पाहिजे असं मी म्हणेन. महिलांना तुम्ही काय संदेश द्याल? आता महिलांसाठी खूप चांगला काळ सुरू झालेला आहे. सगळ्याच दृष्टिकोनातून, सगळ्या क्षेत्रांमध्ये महिलांसाठी सगळे दरवाजे उघडे झालेले आहेत. त्यांनी फक्त अभ्यासाने आणि खूप चांगल्या विचारांनी सकारात्मक भूमिका आपली मांडत राहावं आणि खूप चांगल्या पद्धतीनं पुढे येण्याचा विचार करावा आणि आता आधी आपल्या करिअरवर फोकस करावा, एवढाच संदेश मी त्यांना देते आणि प्रत्येक महिलेला मी त्यांच्या पुढच्या सगळ्याच वाटचालीसाठी शुभेच्छा देते. ताई, तुम्ही विश्व विशाल न्यूज बरोबर संवाद साधला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या संपूर्ण आपल्या भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहेब. माझ्याही आपल्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. तर विश्व विशाल न्यूज वरती असेच नवनवीन मान्यवर येणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि विश्व विशाल न्यूज पाहण्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पाहत राहा विश्व विशाल न्यूज. आपण इथे थांबूयात. धन्यवाद.